तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा मराठी विषयाचा पायाभूतचा पेपर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पेपर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हा पेपर तुमच्या परीक्षेसाठी पण खूप उपयुक्त आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. तर या ठिकाणी सर्वात आधी इथे तुम्ही नाव, शाळेचे नाव, केंद्र हे सर्व इथे लिहू शकता. आणि चला आता आपण पेपर सुरू करूया. आणि हा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण इथे सुरू करूया. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता, इथून आपली तोंडी चाचणी सुरू होते. आणि या ठिकाणी तुम्हाला इथे परीक्षेचे फक्त इथे एक उत्तर दिले आहे, त्याचे वाचन करायचे. जसे तुम्ही वाचन कराल तसे तुम्हाला इथे 5 गुण मिळतील. म्हणजे तुम्हाला फक्त इथे वाचन करायचे, मग तुम्हाला गुण मिळून जातील. अशा प्रकारे सोपा प्रश्न आहे, आपण होऊ शकतो. आणि त्यानंतर पुढचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नामध्ये एक उत्तर दिलं आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्या आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत 5 मार्क्ससाठी. तर चला आता आपण ते प्रश्न पण पाहूया. तर या ठिकाणी सर्व प्रश्न परमवीर चक्रावर आधारित आहे. जसे डिझाईन कोणी केले, कोणत्या धातूचा वापर झाला, परत त्या भाषेत कोणत्या भाषेचे नाव आहे, हे सर्व तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि वैशिष्ट्ये पण लिहायची. ते सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उत्तरात मिळणार आहेत. आणि जसे तुम्ही हे सर्व सांगाल तसे तुम्हाला इथे 4 मार्क्स मिळतील, म्हणजे 5 मार्क्स. तर आता या ठिकाणाहून आपले होते लेखी चाचणी सुरू. तर या ठिकाणी तुम्हाला इथे काही चित्र दिले आहेत, त्या चित्रांचा तुम्हाला आवाजदर्शक शब्द लिहायचे आहेत. जसे की इथे पक्ष्यांचा किलबिलाट, परत पावसाचा गडगडाट, अशा प्रकारे तुम्ही इथे हे पण लिहू शकता. मी इथे उत्तरे पण लिहून दिली आहेत. तर इथे तुम्ही सर्व काही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचे आणि मग तुम्हाला इथे जे मार्क्स मिळणार आहेत प्रत्येकी 1. तर आता आपण नेक्स्ट पाहूया. त्यानंतर यामध्ये तुम्हाला बस स्थानकावर ऐकलेल्या कोणत्याही 3 सूचना लिहायच्या आहेत 3 मार्क्ससाठी. तर ते पण तुम्ही ते 4 ते 5 लिहू शकता. जसे की बस थांबा, स्वच्छता याबद्दल. तर ठीक आहे. आणि त्यानंतरचा पुढचा आहे, तर त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक चित्र दिले आहे, त्याचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला मित्राला विचारायचे आहेत वृक्षारोपणावर आधारित. आपण 5 मार्क्ससाठी तर हे पण तुम्ही करू शकता. तर हे पण तुम्ही करा. आता आपण पुढील याच्यावर येऊया. तर या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला इथे चित्र आणि त्या कलेचे नाव दिले, ते तुम्हाला पाहून त्यांचे नीट जोड्या लावायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, जसे की हा येतो नृत्यकलेवरील, परत हा चित्रकला असेल याचे, परत अशा प्रकारे तुम्हाला इथे कृषी कला, अशा प्रकारे तुम्हाला इथे जोडी लावायची आहे. त्यानंतर परत हा घर येतो इथे वास्तुकलेवरील, अशा प्रकारे तुम्ही हे पण लिहू शकता. तर आता आपण तुम्ही करा. तर आता आपण नेक्स्ट याच्यावर येऊ. आणि मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हा फक्त सराव पेपर आहे, त्यामुळे तुम्ही पण अभ्यास करा. तर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला एक सूचना फलक दिला आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची. तर या ठिकाणी तुम्हाला एक सूचना फलक दिला आहे, तो तुम्हाला इथे 4 मार्क्ससाठी नीट वाचायचा आहे. त्यानंतर त्याखाली काही क्वेश्चन्स दिले आहेत, ते पण तुम्ही इथे खाली पाहू शकता. तर आता आपण खाली पाहूया ते क्वेश्चन. तर इथे थोडी गडबड झाली है, लेकिन काय कोई बात नहीं, हम वो क्वेश्चन है वो मैं कमेंट बॉक्स में दे दूंगा. त्यानंतर यामध्ये तुम्हाला इथे एक उत्तर दिलं आहे, तो वाचायचं आणि प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर आपण तुम्ही इथे आधी हा नीट वाचा, समजून घ्या. त्यानंतर आता आपण ते पण पाहूया क्वेश्चन्स. तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त नाही काहीच विचारले, जसे उत्तर आहेत कशाचे वर्णन आहे आणि त्यानंतर योग्य सारांश लिहायला सांगितलं आहे. तर हे पण तुम्ही आरामात सोडवा. तर अशा प्रकारे आपला हा असणार आहे. तर याचा तुम्ही नक्कीच सराव करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सरावासाठी बनवण्यात आलेला आहे. बाकी आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओज पण अपलोड आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. बाकी आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, पण त्याआधी मी तुम्हाला काय सांगतो, आणि बाकी तुम्ही पण अभ्यास करायला नका थांबू, तुम्ही पण अभ्यास करा, याचा पण सराव करा. आणि आणखीन पुस्तकातील पण हे करा. त्याचबरोबर आपण बनवलं आहे आपल्यासाठी एक इंस्टाग्रामचा पेज, त्या पेजला पण नक्कीच फॉलो करा. या ठिकाणी मी स्क्रीनवर ID देत आहे, नाहीतर तुम्ही इथे जाऊन पण त्या ID ला फॉलो करू शकता. म्हणजे आपल्याला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, आपण तिथे पण व्हिडिओज टाकू. आणि आपल्या या व्हिडिओवरचा लाईकचा टार्गेट आहे 100 लाईक्स. तर या ठिकाणी आपल्याला 100 लाईक्स हवेत, तर ते पण नक्कीच पूर्ण करा. मग लवकरच नवीन व्हिडिओ पण येईल. तर ठीक आहे, आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाकी सबस्क्राईब पण करा. बाय.